तुमचा दावा होता की नाही? काय चर्चा प्रवेश झालेला आहे. मी सुद्धा पक्ष प्रवेश केलेला आहे आणि पक्ष म्हणजे दादांची माझी जे 99 पासून जे रिलेशन होते ते रिलेशन आणि दादांचं जे माझ्यावरती प्रेम होतं कार्यकर्ते अनेक नाही. मी आता फक्त पक्ष प्रवेश केलेला आहे आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया आतमध्ये चालू आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याचा फॉर्म फायनल होईल. कोणीही नाराजी नाहीये आणि जो तो आपापल्या पक्षाच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना फायनल होईल. मी ऑफिशियल 4 वाजता प्रेस घेणार आहे. आमदारकी अशीच मिळवली अशी एक टीका होते. पैशावर तुम्ही निवडणुकाची आमदारकी खासदारकी घेता, मी 4 वाजता पैशावर तुम्ही काय विकत घेता असा आरोप आहे. 4 वाजता निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलं जातं सारख्या लोकांमुळे. काहीतरी चुकीचं बोलू नये असं माझी विनंती. कार्यकर्त्याने जाहीर काहीतरी चुकीच्या अफवा कुठेही पसरू नका. असं काहीही संबंध नाही कुठला. नाना तुम्ही आता भाजपत आहात का राष्ट्रवादीमध्ये? नाना तुम्ही भाजप की राष्ट्रवादी? राष्ट्रवादी प्रवेश केला. आता विश्वासाची मुलगा आमदार आणणार का? मी ऑफिशियल 4 वाजता घेणार आहे. भाजपची नगर आमदार होणार मुलगा हे निश्चित आहे. मला म्हणणार आहे. ऑफिशियल मी 4 वाजता प्रेस घेणार. त्यात सगळे प्रश्न आपण विचारा प्लीज. आता फॉर्म भरायची वेळ झाली त्यामुळे जाऊ. म्हणजे आमदार होणार का मुलगा एवढं सांगा. पक्षश्रेष्ठी ठरवतील ते होणार. संजय काकडे विश्वास दिलेला आहे की 100% मुलगा त्यांचा जो आहे तो आमदार होणार आहे. त्यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये जो आहे प्रवेश केला आहे. त्यांना अनेक नगरसेवक जे आहेत तो मोठा मानणारा वर्ग आहे. त्यामुळे ते देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ते आता फॉर्म भरण्यासाठी निघाले. मुलाला आमदार निश्चित मुलगा आमदार होणार असं त्यांनी यावेळेस माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. निश्चित प्रीतम, पण एक गोष्ट आत्ता जर आपण बघितली असेल, प्रसारमाध्यमांवरती या सगळ्यांनी थेट आरोप केले की हा सगळा गोंधळ हा प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेला गोंधळ आहे. पण दुसरीकडे जर आपण बघितलं आत्ता तर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं सरळ उत्तर या नेत्यांना देता येत नाहीये. केला प्रसारमाध्यमांनी कोणताही गोंधळ निर्माण केलेला नाही. जसे इनपुट्स येत होते, जशा पद्धतीनं हे सगळं वातावरण होतं तेच प्रसारमाध्यमांनी जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर काकडे हे आपण मागाशी म्हटलं की पार्थ पवार किंवा पवार कुटुंबियांच्या अगदी जवळचे आणि पक्षांतर्गत भाजप आहे त्यांची देखील नाराजी होती. प्रीतम पुरोहित पुण्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते. आता आपण पाहिलं की काकडेंनी काय प्रतिक्रिया समाज माध्यमांकडे दिली आहे. 4 वाजता काकडे हे स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमधून ते आपली भूमिका मांडतील. थोड्याच वेळापूर्वी काकडे पिता पुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला भाजपामधून आणि आता नक्की उमेदवारी अर्ज कोणाला मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राष्ट्रवादीचे जुने जाणते निष्ठावान कार्यकर्ते सुनील टिंगरे हे देखील या स्पर्धेमध्ये आहेत. त्यामुळे सुनील टिंगरे यांना ही उमेदवारी मिळावी याकरता राष्ट्रवादीमधला एक गट सातत्यानं प्रयत्नशील असताना आपल्याला पाहतोय. पण दुसरीकडे तेवढ्याच पद्धतीनं संजय काकडे, विक्रम काकडे यांच्या देखील पाठीशी काही कार्यकर्ते ठामपणे उभे असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत कलह या उमेदवारीमधून निर्माण झालाय की काय अशा पद्धतीची परिस्थिती आत्ता आपल्याला पुण्यामध्ये दिसून येते. पक्षश्रेष्ठी नक्की काय या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, या सगळ्यामध्ये काय नक्की निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अण्णा